मध्ये सतत 7-8 दिवस पाऊस होता. त्यामुळं या गार्डनमध्ये तर एवढं गवत झालं होतं की 2-3 दिवस झालं आम्ही सतत हे गवत काढतो. आता हे राहिलं गवत आज सगळं काढून घ्यायचं होतं. तर गवत काढता काढता मला या सीताफळाच्या झाडाला एक असं पाखरांनी खाल्लेलं अर्धं खाल्लं होतं असं एक सीताफळ सापडलं. म्हणजे तेच पाडाचंच असणार. आणि मग काय मध्ये मध्ये तर एवढा पाऊस होता की त्या पावसामध्ये आता काही कामं घरातही करता येतात. आता आमच्या गच्चीवर वरची चालू आहे हे फरशीचं काम. आता पाऊस किती पडत असला तरी घरातली कामं काही बंद होत नाहीत. अशी काही कामं असतात की ती घरात चालूच राहतात. आता काही कामं आता हे पावसामुळं खूप कामाचा खोळंबा होतो. पण इथं वरती सगळं फरशीचं काम चालूच होतं आणि वातावरण एवढं थंड होतं की अगदी गरम चहा काही पिण्याचं असं सगळ्यांचंच मन करेल असं. तसंच तर मी वरती जाऊन या कामगारांना असं 2-3 वेळेस तर चहा देतच होते. आणि हे वरती सगळं वातावरण एवढं थंडगार, आभाळ तर एवढं आलेलं आहे की आत्ता असं वाटत होतं की कितीतरी मुसळधार पाऊस येईल का काय की. आणि त्याच्यातच हे बाहेर एवढा पसारा पडलेला आणि हे जे माझं कपाट आहे ते असं भिजायला बघून मला खरंच खूप वाईट वाटते. काही जुन्या वस्तू असतात ना त्या वस्तूंना आपण खूप जपतो. पण काय पर्याय, आता ह्याला खाली आणता येत नाही आणि मध्येही कुठं ठेवता येत नाही. आता सतत भिजत राहिले. पण चला याला मी नंतर अगदी नव्यासारखं करणार आहे. आता कसं केलं तेही नंतर तुम्हाला दाखवेल केल्याच्या नंतर. आणि परत काल परवा आम्ही 2 दिवस झालं जे गार्डनचं काम करतो ते आता ही मागे मेथीची भाजी टाकली होती. आता ही पूर्ण चांगली खाण्यासारखी झाली. त्यामुळे समोरच्या गार्डनमध्ये जाऊन मेथीची भाजी घेतली. आणि काही भेंडीची झाडं आहेत. साधारण 10-12 झाडं आहेत. पण त्या एका झाडाला साधारण 4-5 भेंड्या असतात. म्हणजेच एक 10-12 झाडाची अर्धा किलो भेंडी तर एका वेळेला नक्कीच निघते. आणि त्यात ही मेथीची भाजी अशी खूप छान हिरवीगार मेथी आली. आता वातावरण पण थंड असते आणि असं अधूनमधून ऊन पडलं तर एवढा काही मेथीला फरक पडत नाही. आता सध्या मेथी खूप छान येते. आणि ही आहे भेंडीचे झाडं पण खूप मस्त आले. चला तर पुन्हा भेटूयात काही किचन गार्डनच्या व्हिडिओमध्ये, काही रेसिपीच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.